जगात पहिल्या ऑप्टोसार उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं अभिनंदन। भारताच्या अंतराळ प्रवासातली महत्त्वाची कामगिरी असल्याचे गौरवोद्गार। परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर 3 देशांच्या दौऱ्यावर पहिल्या टप्प्यात जमैकाची राजधानी किंगस्टन इथे दाखल। पश्चिम बंगाल, केरळम, तामिळनाडू, आसाम आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकांच्या उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज। राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम 2O साठी नवी मार्गदर्शक तत्त्व जारी। मधुमेह, उच्च रक्तदाब, असंसर्गजन्य रोग आणि मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांचा अंतर्भाव। राष्ट्र उभारणीत श्रमिकांची भूमिका महत्त्वाची अधोरेखित करत कामगार हे राष्ट्राचे विश्वकर्मा असल्याचे केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांचे गौरवोद्गार। पुण्यातल्या नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून तसंच राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाकडूनही गंभीर दखल। नसरापूर प्रकरण जलद गती न्यायालयात चालवून आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी यासाठी कोणत्याही त्रुटीविना अतिशय काटेकोर तपासावर भर देणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। इंग्लंडमधील आगामी महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा। कर्णधार हरमनप्रीत कौर करणार भारतीय संघाचं नेतृत्व। आणि थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीत फ्रान्सकडून भारत पराभूत, कांस्य पदकावर समाधान। नमस्कार, 4:30च्या बातमीपत्रात मी आदिती